आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक, उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. बाबासाहेबांच्या जयंतीला भीम जयंती सुद्धा म्हणतात. मित्रांनो, 14 एप्रिल ही आपल्यासाठी फक्त एक तारीख नसून एक प्रेरणा दिवस आहे. या प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग सांगू इच्छितो. बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षित होते. BA, MA, PhD, MSc, DSc, बार्याट लॉ, DLIT, LLD या सर्व पदव्या त्यांनी प्राप्त केल्या होत्या. परंतु त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सोपा नसून अतिशय खडतर असा त्यांचा प्रवास होता. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून 1912 मध्ये BA ची पदवी मिळवली. त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे प्रमुख विषय घेऊन ही पदवी पूर्ण केली. पुढे 1913 बाबासाहेबांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्ती अंतर्गत अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी मिळाली. ही शिष्यवृत्ती त्यांना अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान आणि मानववंशशास्त्र यांसारख्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी देण्यात आली होती. या शिष्यवृत्तीसाठी एक करार करण्यात आला होता. या करारानुसार शिक्षण घेऊन परत आल्यावर बाबासाहेबांना काही काळ बडोदा संस्थानात नोकरी करायची होती. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी 1915 मध्ये MA ही पदवी प्राप्त केली आणि 1916 मध्ये PhD साठी त्यांनी थिसिस सादर केली. भारतात परतल्यानंतर करारानुसार बाबासाहेब बडोदा संस्थानाच्या नोकरीत लष्करी सचिव या पदावर रुजू झाले. परंतु तिथे त्यांना जातीच्या कारणाने राहायला भाड्याने घर मिळत नव्हते. कार्यालयात त्यांचे कनिष्ठ कर्मचारी सुद्धा त्यांच्याशी जातीच्याच कारणावरून फटकून वागायचे, त्यांच्या दूर राहायचे. बाबासाहेबांनी एखादी फाईल मागितल्यास कार्यालयातील शिपाई सुद्धा फाईल त्यांच्या हाती न देता टेबलावर फेकून द्यायचा. तेथील पाण्याचा माठ विटाळेल म्हणून त्यांनी पाणी घरूनच आणावे असा सल्ला कार्यालयातील इतर कर्मचारी त्यांना देत असत. या सर्व अपमानास्पद वागणुकीला कंटाळून एक दिवस बाबासाहेब ती नोकरी सोडून मुंबईला निघाले. परंतु त्यांची ट्रेन काही तास लेट असल्यामुळे ते सयाजी बागेत जाऊन बसले. तिथे त्यांनी विचार केला की मी इतका शिक्षित, उच्च शिक्षित असूनही हे लोक माझ्याशी असा भेदभाव करून वागतात. माझे राहणीमान सुद्धा उच्च दर्जाचे असूनही हे लोक माझ्याशी असे वागतात, तर माझ्या समाजातील लोक जे शिकलेले नाहीत, निरक्षर आहेत, ज्यांचे राहणीमान सुद्धा उच्च दर्जाचे नाही, अशा माझ्या समाजातील लोकांना या भेदभावाचा, अस्पृश्यतेचा किती भयंकर त्रास होत असेल. ही परिस्थिती बदलली पाहिजे. या अन्यायाविरोधात आवाज उठविला पाहिजे. हा अन्याय नष्ट करून समाजात न्याय प्रस्थापित केला पाहिजे. या विचाराने बाबासाहेब पेटून उठले आणि तिथेच त्यांनी मनोमन न्यायाच्या स्थापनेचा संकल्प केला. म्हणून सयाजी बागेला संकल्पभूमी असे म्हणतात आणि बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतात.
कारण मित्रांनो, बौद्ध संस्कृतीनुसार जी व्यक्ती दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होते आणि दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होते त्या व्यक्तीला बोधिसत्व म्हणतात. पुढे बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये समता, बंधुता आणि न्याय या तत्वांचा समावेश करून त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार आणि कार्य यांचे आपण स्मरण करून त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया. शिक्षण घेऊया, संघटित होऊया आणि अन्यायाविरुद्ध लढूया. चला त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी एकत्र येऊ आणि त्यांच्या विचारांना आपल्या कृतीमध्ये उतरविण्याचा प्रयत्न करूया. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. जय भीम, जय भारत. मित्रांनो, आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक, शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा. नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.